श्रीमद भगवत गीता मराठी विवरण. सबस्क्राईब करा सच्चिदानंदजी जाधव या यूट्यूब चॅनलला आणि सोबतच्या बेल आयकॉनला दाबा प्रत्येक नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. अर्जुनाच्या मनात कुटुंबियांच्या मरणाविषयी शोक होता आणि गुरुजनांना मारण्याविषयी पापाचे भय होते. अर्थात येथे कुटुंबियांचा वियोग होईल तर त्यांच्या अभावात दुःख भोगावे लागेल हा शोक होता आणि परलोकात पापामुळे नरक इत्यादीचे दुःख भोगावे लागेल हे भय होते. म्हणून भगवंतांनी अर्जुनाचा शोक दूर करण्यासाठी 11व्या पासून ते 30व्या श्लोकापर्यंत प्रकरण सांगितले आणि आता अर्जुनाचे भय दूर करण्यासाठी क्षात्र धर्म विषयक पुढचे प्रकरण आरंभ करतात. स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितुमर्हसि धर्म्याद्धि युद्धात् श्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. अन्वय च स्वधर्मम अवेक्ष अपि विकंपितुम अर्हसि न ही धर्म्यात युद्धात क्षत्रियस्य अन्यत श्रेयः न विद्यते. अर्थ आणि आपल्या क्षात्र धर्माला पाहूनही तू विकंपित अर्थात कर्तव्य कर्मापासून विचलित होऊ नये. कारण धर्ममय युद्धाहून श्रेष्ठ क्षत्रियासाठी दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्म नाही. व्याख्या पहिल्या 2 श्लोकात युद्धापासून होणाऱ्या लाभाचे वर्णन करतात. स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितुमर्हसि हा स्वयं परमात्म्याचा अंश आहे. जेव्हा हा शरीराशी तादात्म्य करतो तेव्हा हा स्वला अर्थात आपले आपणाला जे काही मानतो त्याचे कर्तव्य स्वधर्म समजले जाते. जसे कोणी आपल्याला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अथवा शूद्र मानतो तर आपापल्या वर्णोचित कर्तव्याचे पालन करणे त्याचा स्वधर्म असतो. कोणी आपल्याला शिक्षक अथवा नोकर मानतो तर शिक्षक अथवा नोकराच्या कर्तव्याचे पालन करणे त्याचा स्वधर्म आहे. कोणी आपल्याला कोणाचा पिता अथवा पुत्र मानतो तर पुत्रासाठी किंवा पित्यासाठी आवश्यक त्या कर्तव्याचे पालन करणे हा त्याचा स्वधर्म आहे. येथे क्षत्रियाच्या कर्तव्य कर्माला धर्म म्हटले गेले आहे. क्षत्रियाचे मुख्य कर्तव्य कर्म युद्धापासून विमुख न होणे आहे. अर्थात अर्जुन क्षत्रिय आहे म्हणून युद्ध करणे त्यांचा स्वधर्म आहे. म्हणून भगवंत म्हणतात की जर स्वधर्माचा विचार केला तरीही क्षात्र धर्मानुसार तुझ्यासाठी युद्ध करणेच कर्तव्य आहे. आपल्या कर्तव्यापासून तू केव्हाही विमुख होता कामा नये. धर्म्याद्धि युद्धात् श्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. धर्ममय युद्धापेक्षा अधिक क्षत्रियासाठी दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्म नाही. अर्थात क्षत्रियासाठी क्षत्रियाच्या कर्तव्याचे अनुष्ठान करणेच मुख्य काम आहे. तसेच ब्राह्मण, क्षत्रिय आणि शूद्रासाठीही आपापल्या कर्तव्याचे अनुष्ठान करणे या व्यतिरिक्त दुसरे कोणतेच कल्याणकारी कर्म नाही. अर्जुनाने 7व्या श्लोकात प्रार्थना केली होती की आपण माझ्यासाठी निश्चित कल्याणाची गोष्ट सांगा. त्याच्या उत्तरात भगवान म्हणतात की कल्याण तर आपल्या धर्माचे पालन केल्यानेच होईल. कोणत्याही दृष्टीने आपल्या धर्माचा त्याग कल्याणकारक नाही. म्हणून तू आपल्या युद्धरूप धर्मापासून विन्मुख होता कामा नये. परिशिष्ट भाव देहदेहीच्या विवेकाचे वर्णन केल्यानंतर
आता भगवान येथून 38व्या श्लोकापर्यंत देहीच्या स्वधर्म पालनाचे वर्णन करतात, कर्तव्य पालनाचे वर्णन करतात. कारण देहीच्या विवेकाने जे तत्व मिळते तेच तत्व देहाच्या सदुपयोगाने धर्म पालनानेही मिळू शकते. विवेकात जाणणे मुख्य आहे आणि स्वधर्म पालनात करणे मुख्य आहे. जरी मनुष्यासाठी विवेक मुख्य आहे, जो व्यवहार आणि परमार्थात, लोक आणि परलोकात सर्व ठिकाणी कामी येतो, परंतु जो मनुष्य देहीच्या विवेकाला समजू शकला नाही, त्याच्यासाठी भगवान स्वधर्म पालनाचा विषय सांगतात, ज्यामुळे तो कोरा वाचक ज्ञानी न बनता वास्तविक तत्वाचा अनुभव घेऊ शकावा. तात्पर्य हे आहे की जो मनुष्य परमात्म तत्व जाणू इच्छितो, परंतु तीक्ष्ण बुद्धी आणि तीव्र वैराग्य नसल्यामुळे ज्ञानयोगाने जाणू शकला नाही, तर तो कर्मयोगाने परमात्म तत्व जाणू शकतो. कारण ज्ञानयोगाने जो अनुभव होतो तोच कर्मयोगानेही होऊ शकतो. अर्जुन क्षत्रिय होते, म्हणून भगवंताने या प्रकरणात क्षात्र धर्माचा विषय सांगितला आहे. वास्तविक येथे क्षात्र धर्मचारी वर्णांचे उपलक्षण आहे. म्हणून ब्राह्मणादी इतर वर्णांनीही आपापले कर्तव्य धर्म समजून करावे, कर्तव्य समजून करावे. स्वधर्म यालाच स्वभावज कर्म, सहज कर्म, स्वकर्म इत्यादी नावाने म्हटले गेले आहे. स्वार्थ, अभिमान आणि फलेच्छेचा त्याग करून दुसऱ्याच्या हितासाठी कर्म करणे स्वधर्म आहे. स्वधर्माचे पालन हाच कर्मयोग आहे. यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारमपावृतम सुखिन क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम. अन्वय: यदृच्छया उपपन्नम अपावृतम स्वर्गद्वारम च पार्थ क्षत्रियाः सुखिनः ईदृशम युद्धम लभन्ते. अर्थ: आपोआप प्राप्त झालेले युद्ध उघडलेले स्वर्गाचे दारच आहे. हे पृथानंदन, ते क्षत्रिय अत्यंत सुखी आहेत, भाग्यशाली आहेत, ज्यांना असे युद्ध प्राप्त होते. व्याख्या: यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारमपावृतम. पांडवांशी द्यूत खेळताना दुर्योधनाने ही शर्त ठेवली होती की जर तुम्ही द्यूतामध्ये हारले जाल तर तुम्हाला 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागेल. 13व्या वर्षानंतर आपल्याला आपले राज्य मिळेल. परंतु अज्ञातवासात जर आम्ही तुम्हाला शोधून काढले तर तुम्हाला पुन्हा 12 वर्ष वनवास भोगावा लागेल. द्यूताच्या त्या अटीनुसार पांडवांनी 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास भोगला. त्यानंतर जेव्हा त्यांनी आपल्या राज्याची मागणी केली तेव्हा दुर्योधनाने असे म्हटले की मी युद्ध केल्या वाचून सुईच्या अग्रावर मावेल इतकीही जमीन देणार नाही. दुर्योधनाने असे म्हटले तरीही पांडवांनी वारंवार संधीचा प्रस्ताव पुढे टाकला, पण दुर्योधनाने त्याचा स्वीकार केला नाही. म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतात की हे युद्ध तुम्हाला आपोआप प्राप्त झाले आहे. आपोआप प्राप्त झालेल्या धर्ममय युद्धात जे क्षत्रिय शूरवीरतेने लढत असता प्राणास मुकतात त्यांच्यासाठी स्वर्गाचा दरवाजा खुला असतो. सुखिन क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमीदृशम. असे धर्ममय युद्ध ज्याला प्राप्त झाले आहे ते क्षत्रिय फार सुखी असतात. येथे सुखी म्हणण्याचे तात्पर्य आपल्या कर्तव्याचे पालन करण्यात जे सुख आहे ते सुख सांसारिक भोगांना भोगण्यात नाही. सांसारिक भोगांचे सुख तर पशु पक्षी यांनाही होते. म्हणून ज्यांना कर्तव्य पालनाचा अवसर मिळाला आहे त्यांना फार भाग्यशाली समजावे.
युद्ध न करण्याने काय हानी होते याचे पुढील 4 श्लोकात वर्णन करतात, ते आपण पुढील भागात पाहूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय.